दुसरा चेंडू कशा प्रकारे खोलवर टाकलेला चेंडू नक्कीच आपल्या फॉलोअर थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न सुरेखरित्या केला गेला. कॅचची संधी साधली होती पण कुठेतरी अयशस्वी. तोपर्यंत कुठली धावसंख्या नसेल. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावी लागली ती 21. 3 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावसंख्या आली आणि 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. तिसरा चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न नक्कीच गुरुनाथ यांचा झाला होता पण चेंडू जाते घोषित स्वरूपात. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या डबल टू 22 म्हणजे जर 9 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 22 एक गडीच्या मोबदल्यात. स्ट्राईकला येते गुरुनाथ. नॉन स्ट्राईकला येते नवनाथ. गोलंदाजीचे धुरा सांभाळताना शशी सुरेख फटका पण आखूड खेळपट्टी आखूड खेळ मैदान त्यामुळे कुठेतरी याचा मोबदला भेटतो. तो गोलंदाजाला एका धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटते. धावसंख्या फळकावी लागते ती 23. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर उर्वरित 2 चेंडूंमध्ये गुरुनाथ कशा प्रकारे खेळी करतो आपल्या संघासाठी. फिरकावलेला चेंडू. चेंडूला दिशा दिली. चेंडू जाते आउट ऑफ द पारसी मा रेषेलगत षटकार. 6 धावसंख्या. पाच चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 29. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील कार्पेट पद्धतीने नक्कीच टोललेला चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण काय होतं बघितलं जाईल. बघता बघता गुरुनाथ सर नक्कीच स्क्रीज मध्ये पोहोचले गेले आणि 12 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 29. शेवटचा षटक कुठला गोलंदाज सज्ज होतो बघितले जाईल. शेवटचं षटक स्लॉगोलचं षटक टाकण्यासाठी जर पहिल्या षटकाचा विचार केला तर हरदेव यांनी गोलंदाजी केली होती. 15 धावसंख्या दिली. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर सईश या गोलंदाजाने गोलंदाजी केली. 14 धावसंख्या दिल्या होत्या आणि वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय तो संदीप. स्ट्राईकला येतो लेफ्ट हँड बॅट्समॅन नवनाथ. गोलंदाजी मार्फत संदीप. नॉन स्ट्राईकला आहेत ते गुरुदेव ज्याने सुरेख फलंदाजी केली. आतापर्यंतचा विचार केला तर 2 षटकार नक्कीच त्यांच्या फलंदाजी मार्फत पाहायला भेटले आणि संघाची धावसंख्या फळकावी लागली ती 29. संदीप यांचा पहिला चेंडू मारा करेल तो नवनाथ. डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न कुठेतरी अयशस्वी होताना दिसतोय तो नवनाथ. गडी बाद. क्लीन बोल्ड. नवनाथ कारण की 2 सामन्यांमध्ये सुरेखरित्या फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती पण शेवटच्या सामन्यांमध्ये कुठेतरी अयशस्वी होत असताना पहिल्याच चेंडूला क्लीन बोल्ड होऊन नक्कीच तंबूच्या रस्त्याला जात असताना नवनाथ त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज दीपक वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलेला हा गोलंदाजी मार्फत सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. 3 षटकांचा सामना असेल. प्लीज स्पीडअप करा प्लीज विनंती असेल. दुसरा चेंडू गोलंदाज सज्ज फलंदाज सज्ज. स्लो टाकलेला चेंडूला दिशा दिली. सुरेख झेल लाजवाब झेल. नक्कीच चांगली रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला भेटली होती. क्षेत्ररक्षकामध्ये पकडो कॅच जितो मॅच. नक्कीच कॅच पकडली आणि
काय होतं बघितलं जाईल होणाऱ्या पुढच्या 4 चेंडूंमध्ये. सातोकडे बघितले जाईल संदीप आपल्या गोलंदाजी मार्फत पहिला मोहरा बाद केला होता डायरेक्ट क्लीन बोल्डच्या माध्यमातून. दुसरा मोहरा बाद केला कॅचच्या स्वरूपात. हॅट्रिकची संधी ही नक्कीच हॅट्रिकची संधी हुकलेली आहे आणि कुठेतरी गच्चार क्षेत्ररक्षण दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून कुठेतरी चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि चेंडू जातोय दन दन करीत सीमा रेषेलगत चौकार. 4 धावसंख्या. हा 33. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या 34. आतापर्यंतचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडूंमध्ये नवीन फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतो बघितले जाईल. केतन आपल्या फलंदाजी मार्फत सज्ज असताना फिरकावलेला चेंडू हुक केलेला हा फटका कुठेतरी अयशस्वी होता असताना क्षेत्ररक्षक चेंडू जाते सीमा रेषेलगत चौकार. 4 धावसंख्या. धावसंख्या 38. गोलंदाजी मार्फत संदीप सज्ज. चेंडू जाते घोषित स्वरूपात. 1 धावसंख्या नक्कीच सारसोळ संघाच्या खात्यात. धावसंख्या 39. शेवटचा चेंडू. आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळला जात आहे. सारसोळे बना करावे बी हा संघ नक्कीच नाणेफेकी जिथून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. करावे बी या संघाने आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मार्गस्थ संदीप. शेवटच्या चेंडूला फिरकाव लावला. चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमा रेषेलगत षटकार. 6 धावसंख्या. धावसंख्येची 45 धावसंख्या स्क्रीनबोर्डला लागलेल्या असताना शेवटचा चेंडू सुरेखरित्या टोलावून लावला. 6 या धावसंख्येवर केतन्याने. जर केतन्याचा विचार केला तर वैयक्तिक 15 धावसंख्येची खेळी करून आपल्या संघासाठी नाबाद राहिला. त्याचप्रमाणे गुरुसरांचा विचार केला तर वैयक्तिक 15 धावसंख्याही खेळत असताना दिसले होते आणि संघाची धावसंख्या 45 विजयासाठी गरज असेल 46 धावसंख्येची. माननीय बलिराम पाटील साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. यांचा येथे तिथं सन्मान केला जात आहे. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची संस्कृती इथे राबवण्याचा प्रयत्न 30+ तळोली कोळीवाड्याच्या माध्यमातून येथे केला जात आहे. नक्कीच बलिराम पाटील साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. साहेबांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. 18 46 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 46 धावसंख्या. चला फलंदाज पाठवा प्लीज. करावे बा संघ, कारण की शेवटचा सामना तुम्हालाही कुठला अडथळा निर्माण होऊ नये याची खेळाडूंनी नोंद घ्यावी. 18 चेंडू नक्कीच फेकल्या जाणार आहेत या सामन्यामध्ये. शेवटच्या सामन्यामध्ये 18 चेंडू आणि 46 धावसंख्या. आणि दोन्ही संघांना विनंती असेल सामना स्पीडअप करा. जसा सूर्य मावळतीला जाईल तसा या ग्राउंडवर अंधार निर्माण होईल आणि त्याच अंधाराचा दोन्ही खेळाडूंना कुठेतरी भूगंड भोगावं लागेल. नक्कीच दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप करा प्लीज. 18 चेंडू आणि 46 धावसंख्या.
18 चेंडू आणि 46 धावसंख्या. 15.30 सरासरीने नक्कीच कारवाई बी या संघाला खेळावं लागेल. 18 चेंडू आणि 46 धावसंख्या. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय. नशीब गोलंदाजी मार्फत गोलंदाज नशीब स्ट्राईकला येतो. करावे गावचा हा फलंदाज. स्ट्राईकला येतो कपिल. नॉन स्ट्राईकला दानिश. पहिलाचा चेंडू चेंडूला फिरकावून लावलाय. चेंडू जाते आउट ऑफ द पारसी मा रेषेलगत षटकार. 7 धावसंख्या. कल्पेश आपल्या फलंदाजी मार्फत नक्कीच जोरकस फटकेबाजी मारण्याचा प्रयत्न कपिलच्या माध्यमातून आजच्या दिवसात नक्कीच पाहायला भेटला होता. पुन्हा एकदा कपिल सज्ज झाला दुसऱ्या चेंडूला फेस करण्यासाठी. कार्पेट पद्धतीने नक्कीच टोलायला चेंडू. क्षेत्ररक्षण तेथे सज्ज. कुठलीही धावसंख्या नाही. रोखून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 6. दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच प्रमाणात ठेवलेला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषेलगत षटकार. 7 धावसंख्या. ये छोटी मोटी खेळ झालाय. धावसंख्या फळकावी लागते ती 12 धावसंख्या. सुरेख फलंदाजी पाहायला भेटते फलंदाजाकडनं. पुन्हा एकदा फिरकावलेला चेंडू. 1 बाउन्स. चेंडू जातो दणदण करीत सीमा रेषेलगत चौकार. 4 धावसंख्या. आता कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न सारसो संघाच्या गोलंदाजाकडनं नशीब याच्याकडनं केला जात आहे. काय करतो बघितलं जाईल. नशिबाची साथ त्याला भेटते का नाही. कॅचची संधी. संधीचं सोनं आणि नक्कीच यशस्वी होत असताना कुठलाही बॅकअप क्षेत्ररक्षकाला भेटला नाही. नक्कीच बॅकअप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मानला जातो. कारण की कुठेतरी झेल पकडण्यासाठी बॅकअपची महत्त्वाचा असतो आणि तोच झेल जर पकडला असता तर नक्कीच कल्पेश सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी झाला असता. पण या संधीचं सोनं कितपत कल्पेश करतो बघितले जाईल आपल्या फलंदाजी मार्फत. म्हणजे यामधून कुठला तरी संघ विजय झाला तर एका ट्रॉफी नक्कीच आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो उद्याच्या दिवसात. 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावी लागते ती 17. 5 चेंडू आणि 17 धावसंख्या. चला गाडी काढा प्लीज तिकडनं. चला शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातील सुरेख फटका. दिशा दिली. क्षेत्ररक्षण तेथे सज्ज आणि नक्कीच अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण अयशस्वी होत असताना क्षेत्ररक्षक. 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावी लागते ती 21. 6 चेंडू आणि 21 धावा. विजयासाठी गरज असेल 12 चेंडू 25. 12 चेंडू आणि 25 धावसंख्या. चला स्पीडअप करा प्लेज सारसोळे संघ. सारसोळे संघ प्लेज विनंती असेल. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. अजून आपल्याला 2 मिनिटं जर विलंब केला तर या मैदानावर काळोख नक्कीच जाणवायला मिळेल आणि थंडीचं सत्र कुठेतरी
चेंडू ट्रॅव्हल होण्यास फलंदाजाला अडथळा निर्माण होईल. 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. स्ट्राईकला येतो फलंदाजी मार्फत कपिल याचा विचार केला तर 2 षटकार आणि 1 चौकाराने नक्कीच खेळत असताना गोलंदाजी मार्फत नवनाथ ज्याने आजच्या दिवसात सुरेख कामगिरी केली, पण शेवटच्या सामन्याचा विचार केला तर शून्यावर बाद झाला. पण गोलंदाजी मार्फत कशा प्रकारे कामगिरी करतो बघितले जायला नवनाथ आजच्या दिवसामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 12 धावसंख्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 12 धावसंख्या आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पळकावी लागते ती वाईट +1. धावसंख्या 23. बारा चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. नवनाथाचा पहिला चेंडू कुठेतरी अयशस्वी होत असताना दिसत होता, पण चेंडू जाते घोषित स्वरूपात 1 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 24. आता समीकरण चेंज होत असताना दिसते. 11 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. नवनाथ सज्ज. दुसरा चेंडू घेऊन येतोय. फिरकवलेला चेंडूला दिशा दिली. चेंडू जातोय सीमा रेषेलगत. षटकार. 7 धावसंख्या. गुरुसर कुठेतरी कानमंत्र देत असताना नवनाथ याला, कारण की एक मोठे खेळाडू, नामांकित खेळाडू गुरुनाथ सर येथे या स्पर्धेमध्ये खेळत असताना ऑफच्या दिशेने टोळ्या चेंडू. झेलची संधी. सुरेख झेल. जवाब झेल पाहायला भेटले क्षेत्ररक्षकाकडनं. कपिल याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज संदीप सज्ज झालाय. कशा प्रकारे फलंदाजी करतो बघितले जाईल संदीप. जर संदीप याचा विचार केला तर गोलंदाजी सुरेख करतोय, फलंदाजी सुरेख करतोय आपल्या या संघासाठी, पण आजच्या दिवसात फिनिशिंग करतो का नाही बघितले जर आपल्या फलंदाजी मार्फत आपल्या संघासाठी. 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 16 धावसंख्या. धावसंख्या फळकावी लागली ती 30. 9 चेंडू आणि 16 धावसंख्या. चौथा चेंडू नवनाथाचा. सोडेक चेंडू, पण चेंडू जातोय चला पंचांचा निर्णय आलाय. चेंडू जातोय घोषित स्वरूपात. 1 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 31. विजयासाठी गरज असेल ती 8 चेंडू आणि 15 धावसंख्या. फिरकावलेला चेंडू पुन्हा केतन याच्या जवळ. काय करतो बघितले जाईल. तोपर्यंत 1 धावसंख्या नक्कीच संघाच्या खात्यात, संदीप च्या खात्यात. आणि बघता बघता धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 32. विजयासाठी गरज असेल ती 7 चेंडू आणि 14 धावसंख्या. कुठेतरी समीकरण चेंज होत असताना इथे पाहायला भेटते. शेवटचा चेंडू नक्कीच गुरुनाथ सर ज्यावेळी 38च्या सर्कलमध्ये गेले होते, काहीतरी कानमंत्र दिला अशा प्रकारे गोलंदाजी कर, आणि नक्कीच तशा प्रकारे गोलंदाजी केल्यानंतर कपिल सारखा एक मोठा फलंदाज बाद करण्यात यशस्वी झाला तो नवनाथ. आणि शेवटच्या चेंडूला नक्कीच क्षेत्राक्षामध्ये फेरबदल करत असताना सुरेख चेंडू. नक्कीच बघा, मोठा खेळाडू ज्यावेळी कानमंत्र देतो त्यावेळी कानमंत्राचा पुरेपूर उपयोग करत असताना दिसला तो नवनाथ. आणि बघता बघता धावसंख्या फळकावी लागते ती 32. आता समीकरण चेंज होते. 6 चेंडू आणि 14
3 डॉट नक्कीच कुठेतरी पाड जड करू शकतो सारसोळा संघ. काय होतं बघितले जाईल, कारण की विचार केला तर दोन्ही नावाजलेले संघ बेलापूर पट्टीमधील एक धारावी करावे ब आणि सारसोळे संघ आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळत असताना 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्फत जग्गू सज्ज झालाय. स्ट्राईकला आहे तो फलंदाजी मार्फत संदीप. पहिला चेंडू सुरेख चेंडू, नक्कीच पंचांजवळ दाद मागितली, पंचांनी दाद पेटाळून लावली, कारण की जग्गू याला नक्कीच माहिती होतं अपील करून काही चालणार नाही, कारण की कुठेतरी चेंडू अयशस्वी झाला होता. पुन्हा एकदा समीकरण चेंज. 5 चेंडू आणि 14 धावसंख्या. दुसरा चेंडू जग्गू, सुरेख चेंडू, पुन्हा एकदा अपील केली आणि नक्कीच बघता बघता एका धावसंख्येमध्ये भर पाहायला भेटते आणि समीकरण आता चेंज होते. ते 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 13 धावा, 13 धावा, 4 चेंडू. रोमांचक सामना नक्कीच इथे पाहायला भेटतोय. चला गाडी काढा ती, चला पुढे करा थोडासा. चला गोलंदाज सज्ज झालाय. लेफ्ट हँड बॅट्समॅन सज्ज झालाय फलंदाजी मार्फत. फिरकावलेला चेंडू, झेलची संधी आणि आपल्याच फॉलोअर टू मध्ये नक्कीच सुरेखलेत्या झेल पकडता असताना जग्गू आणि मोठा लेफ्ट हँड बॅट्समॅन बाद. डीजे कमबॅक. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो हरदेव. कशा प्रकारे फलंदाजी करतो बघितले जाईल. जर विचार केला तर 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 13 धावा, 13 धावा, 3 चेंडू. का क्रिकेटच्या सत्रामध्ये 13 या आकड्याला अशुभ समजला जातो बघितलं का, कारण की 13 आकडा हा क्रिकेटमध्ये कोणाला तरी शुभ आणि कोणाला तरी अशुभ समजला जातोय. तोच अशुभ आकडा आता नक्कीच करावे बी हा संघाला कुठेतरी घातक ठरत असताना इथे पाहायला भेटतोय आणि गडी बाद झालाय तो करावे बी हा संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चौथा चेंडू मार्गस्थ असताना जग्गू मारा करेल तो हरदेव. फिरकावलेला चेंडू, झेलची संधी, चेंडू जातोय दणदण करीत अशी मारेशेलगत खणखणीत चौका. डीजे +30 तळोळी कोलीवाडा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमधील आजच्या दिवसातील कुठला संघ उद्याच्या दिवसात ट्रॉफीसाठी खेळ बघितले जाईल. फिरकावलेला चेंडू, दिशा दिली, चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमा रेषेलगत षटकार. एक चेंडू संख्या 4 धावसंख्या करणं म्हणजे जर चौकार लावणं कंपल्सरी राहणार आहे, याची नोंद घ्यावी. 3 धावसंख्या काढल्या तरी जिततील. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू आणि 3 धावसंख्या. चला स्पीडअप करा. 2 चेंडू 10 धावसंख्या 9 धावसंख्या होती. 5व्या चेंडूला लावलेला षटकार आणि नक्कीच कुठेतरी आवाज बुलंद करत असताना फलंदाजी करणारा संघ म्हणजेच करावे बिया संघ. 1 चेंडू आणि 3 धावसंख्या. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा, 1 चेंडू.
पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन फलंदाजावर असेल, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन फलंदाजावर. कोण वर्चस्व ठरतं बघितलं जाईल, गोलंदाज का फलंदाज. कुठला संघ या स्पर्धेतील होणाऱ्या चषकावर उद्या नाव करतो बघितलं जाईल. 1 चेंडू आणि 3 धावसंख्या. चला स्पीडअप करा सारसोळे संघ. 1 चेंडू आणि 3 धावसंख्या. एक चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्फत जग्गू सज्ज झालाय. फलंदाजी मार्फत हरदेव सज्ज झालाय, ज्याने एक षटकार नक्कीच मारून आपल्या संघाला कुठेतरी विजयाच्या दिशेला घेऊन गेलाय, विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेलाय. 1 चेंडू आणि 3 धावसंख्या. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतील नियम. 30+ तळोळी कोळीवाडा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमधील आजच्या दिवसातील रोमांचक सामना इथे पाहायला भेटतो. सारसोळे बना करावे 1 चेंडू आणि 3 धावसंख्या. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. जग्गू का हरदेव. आणि नक्कीच खोलवर टाकला चेंडू आणि नक्कीच सारसोळे संघ ठरतोय विजयी संघ. नक्कीच संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि नक्कीच करावे आभार आभार.